नमस्कार मित्रांनो, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मधल्या आजच्या छोट्याशा अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे। मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती कदाचित तुम्हाला माहिती सुद्धा असेल। आपल्या देशाची जी प्रगती होते ते टॅक्सेस मधून होते। आपण जे बँकेत एफडी करतो, आपण टॅक्सेस भरतो, त्याच्यातून ही प्रगती होत असते, हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे। याची काही आकडेवारी गव्हर्नमेंटने पब्लिश केलेली आहे। ती आकडेवारी शॉकिंग तर अजिबात नाही, त्याचा ट्रेंड तर आपल्याला माहितीच आहे, पण हे आकडेवारी अजून काय सांगते याच्याबद्दल या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। नॉर्मली कुठल्याही देशासाठी पब्लिकची जी सेव्हिंग असते ही खूप महत्त्वाची असते, कारण हाच पैसा गव्हर्नमेंट खूप साऱ्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी यूज करत असते। त्याच्यात एज्युकेशन असेल, हॉस्पिटल असेल, रोडवेज असेल, एअरवेज असेल, आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत आहे। ऑन एन ॲव्हरेज गव्हर्नमेंटचे पब्लिकेशन असं सांगतं की पब्लिक जी सेव्ह करते याच्यापैकी 70% पैसा हा फक्त दोन गोष्टींमध्ये सेव्ह केला जातो। एक म्हणजे प्रॉपर्टी, म्हणजे त्याच्यातल्या त्याच्यात घर, होम, व दुसरं म्हणजे गोल्ड, सोनं। आणि 2019 ते 2023 मध्ये या इन्व्हेस्टमेंटमध्ये जवळपास 50%पेक्षा जास्त गुंतवणूक किंवा सेव्हिंग आपल्या रिटेल लोकांनी केलेली आहे। आणि ह्या गोष्टींवर सुद्धा याच टाइम पिरियडमध्ये बँकांनी व NBFCनी 20%पेक्षा जास्त लोन सपोर्ट दिलेला आहे। बरं ठीक आहे, ते भावनिक आहे, इकॉनॉमिक्स त्याच्यात इन्व्हॉल्ड आहे, इमोशन्स इन्व्हॉल्ड आहे की लोकांना घर पाहिजे, सोनं पाहिजे, प्रोटेक्शन पाहिजे, लक्षात आहे। पण जे 30% सेव्हिंग्स आपले इन्व्हेस्टर फिनान्शियल ॲसेट्समध्ये सेव्ह करतात त्याचे स्टॅटिस्टिक्स पण समोर आलेले आहेत। त्या स्टॅटिस्टिक्स असं सांगतात की FDमध्ये किंवा बँकेत FD आणि RD करण्याचा जो प्रमाण पर्सेंटेज टर्म्समध्ये 2019 पर्यंत 57% होता, तो आता 37% खाली घसरलेला आहे। हा पैसा जातोय कुठं सेव्ह करतायत लोक? तर लोक मित्रांनो फिनान्शियल ॲसेट्सच्या हेडिंगच्या अंडर सिक्युरिटीज मार्केटमध्ये हा पैसा खूप मोठ्या प्रमाणावर सेव्ह केला जातोय आणि ते ट्रेंड आपल्याला लक्षात येत आहेत। म्हणजे लोक म्युच्युअल फंडमध्ये लावत आहेत, सिक्युरिटीज मार्केटमध्ये लावत आहेत। आणि प्रॅक्टिकली तसं जर बघितलं की 2020 नंतर इक्विटी मार्केट हा फक्त ग्रोथ फेजमध्ये राहिलेला आहे। त्यांनी अजून खालचा फेज, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला बिअर फेज असं म्हणतात, ते अजून बघितलेलं नाही आहे। गव्हर्नमेंटचं असंही म्हणणं आहे की सेव्हिंग्सचा रेशिओ भारतात GDPच्या कम्पेअरमध्ये खूप वेगाने कमी झालेला आहे। हा रेशो कुठेतरी अगोदर 15% होता, हा 12% खाली घसरलेला आहे। तर ही कदाचित आपल्या सगळ्यांसाठी धोक्याची घंटा याच्यासाठी आहे, कारण आजचा युवक, आजचा प्रोफेशनल, आजचा नोकरदार वर्ग खर्च जास्त करतोय आणि सेव्हिंग कमी करतोय। तर तुम्हाला काय वाटतं, ही सेव्हिंग जर कमी झाली तर आपल्या इकॉनॉमीला अफेक्ट होईल का? आपल्यावर तर निश्चित अफेक्ट होणार। आपली जर सेव्हिंग कमी झाली तर उद्या काही फिनान्शियल इमर्जन्सी आली तर तुम्ही पैसा आणणार कुठून? बरं, तुम्हाला लोन भेटून जाईल, ठीक आहे, पण ती लोनची रिपेमेंट, परतफेड तुम्ही कशी करणार? हे खूप सारे प्रश्न असतात। हे प्रश्न जसे आपल्याला आहेत तसे या देशालाही ॲप्लिकेबल आहेत बरं का। आणि ह्याला कुठंतरी इकॉनॉमिक्स या प्रश्नांमुळं खूप मोठ्या पद्धतीने इम्पॅक्ट होतो। तर आजचा हा इम्पॅक्ट कसा होईल हा प्रश्न तुमच्या डोक्यात टाकून जातोय। आणि हा प्रश्न टाकता टाकता तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व हो, भेटत राहा। नमस्कार।